संत तुकाराम महाराजांच्या तपश्चर्या भूमीवरील उत्खननाविरोधात वारकरी आक्रमक। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या संत तुकाराम महाराजांची तपश्चर्या भूमी असलेले भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, घोराळा डोंगर व लेणी परिसर हे क्षेत्र सन 2011 मध्ये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले होते। मात्र काही भूमाफियांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन केले जात असल्याने या पवित्र तपोभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे। अवैध उत्खननाच्या विरोधात राज्यभरातील विविध वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत। या पवित्र स्थळाचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी राज्यभरासह बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत। अवैध उत्खनन तात्काळ थांबवण्यात आले नाही तर 10 मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर वारकरी गाथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। तसेच उत्खनन थांबवले नाही तर मंत्रालय पोखरून काढू असा थेट इशारा वारकरी धर्म परिषदेचे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी दिला। जे का रंजले गांजले त्यासी म्हणो आपले तोची साधू ओळखावा या उदांत भावनेतून तुकोबांनी संपूर्ण जीवन जनसामान्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी समर्पित केलं। तुकोबांनी ज्या शक्तीतून तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याचं सामर्थ्य तुका गाथेतून लिहिलं, ती गाथा लिहिण्याचं सामर्थ्य ज्या भामचंद्र डोंगरामध्ये, भंडारा डोंगरामध्ये त्या भूमीत आहे, ती भूमी आज पोखरल्या जात आहे। सरकारने तो गड, ती भूमी, तो डोंगर 2010-11ला अध्यादेश काढून संरक्षित केला। असं असताना सुद्धा काही भामटे व्यापारी दलाल लोक तो भामचंद्र डोंगर आमची आस्था, आमची श्रद्धा पोखरण्याचं काम खुलेआमपणे करत आहे। त्यांना लगाम लागली पाहिजे, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे। 2010-11चा अध्यादेश कायद्यात रूपांतरित झाला पाहिजे। या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही महाराष्ट्रातल्या 350 तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं। जर या निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही तर 10 मार्चपासून आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गाथापारायण आंदोलन आणि दुसरीकडे मंत्रालयाची वीट पोखरो आंदोलन करणार आहोत। याची नोंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, अन्यथा वारकरी संतप्त होतील, वारकऱ्यांचा उद्रेक होईल आणि त्यामध्ये हे सरकार कोसळून जाईल। पंडित